नमस्कार मित्रांनो, तर आज माझी मम्मी माझ्यासाठी बनवत होती तिखट शंकरपाळी. म्हणलं चल मम्मी तुझा एक व्हिडिओ काढूया. पहिल्यांदा घ्यायचा मैद्यामध्ये टाकायचा बारीक भाजलेला रवा टाकून झाल्यानंतर टाकायचं लाल तिखट आणि ओवा. तर त्याच्यामध्ये कडकडीत असं गरम तेल टाकायचं. उगाच गॅस पेज वाचवायला जाचाल आणि गार तेल टाकचाल. गार तेल टाकल्यामुळं ते कुरकुरीत होत नाही, त्यामुळे गरमच तेल टाका. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ आणि थोडं पाणी घालत ते चांगलं मळून घ्यायचं आणि अर्धा तास भिजत ठेवायचं. त्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि आपल्या थाय नाही त्या ताकदीनं त्याची एक पातळ अशी चपाती लाटायची आणि त्याच्यावरती चाकूने उभे आणि आडवे कट्स मारायचे आणि शंकरपाळ्या तयार करायच्या. गरम तेलामध्ये शंकरपाळ्या चांगल्या भाजून घ्यायच्या आणि गरम असतानाच त्याच्यावरती लाल तिखट आणि मीठ घालायचं, जेणेकरून त्याची चव अजूनच चांगली बनते. फायनली तिखट शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय बोलतात आणि हा पदार्थ तुमच्याकडे केला जातो का, हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.